हे मंचावर आमंत्रित करणार मिस्टर लंकेश अँड हिज फादर. जोरदार ताली हो जाए. कम ऑन. लंकेश आणि त्याचे वडील त्याच्या मागे माझ्या मुलाचा हात आहे. एकदा जोरदार ताल्या मिस्टर लंकेश. आणि आम्ही दोघे बापले गो व्हिडिओ करतो आम्ही. जशी माझ्या मामाची पोरगी फेमस आहे तशाने माझ्या पप्पाची उर्मिला आंटी आहे ना नवीन नवीन मार्केटमध्ये. आणि माझ्या पप्पाची पहिल्यांदा म्हणजे इथं आली स्टेजवर तर थोडी घबराट वाटत असेल पप्पाला. माझ्यासमोर म्हणजे पप्पांसमोर मी बोलत आहो तर मला असं थोडा प्राऊड फील त्याला वाटत आहे आणि खूप चांगलं वाटत आहे. खूप खूप धन्यवाद करायचा मला कामातच केलं. थँक्यू. सो गुड मॉर्निंग एवढ्यानंतर काय म्हणते मामाची पोरगी. तर भाई आज आपल्या युट्यूब चॅनलवर पुष्कळ दिवसानंतर ब्लॉग उराला आहे. तर ब्लॉग मध्ये भरपूर मजा येणार आहे. आणि कसं आहे भाई आजचा ब्लॉग बनला तर भाई बहुत इंटरेस्टिंग आहे. काहून आहे तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती दिल्या आजचा ब्लॉग कशावर बनला आणि बहुत मजा येणार आहे. आणि जे काही आज जे माझ्यासोबत ॲक्टिव्हिटीज होणार आहेत ते तुमच्यामुळे होणार आहे. तुमचा प्रेम असा शेवटपर्यंत राहू द्याल. आणि भाई आज पप्पा पण येणार माझ्यासोबत आणि माझा भाऊ पण आणि पुष्कळ क्रिएटर येणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही गेस करू शकता थंबनेल पाहून तर तुम्ही समजूनच गेला असाल की काय विषय आहे ब्लॉगमध्ये आजच्या. तर आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आजपासून मी डेली ब्लॉग ट्राय करणार आहोत. ठीक आहे. तर जेवढा माझ्याकडून जमेल तेवढा तर करीनच भाई. तर एडिटिंगला वेळ लागते तुम्हाला तर माहीतच आहे. तर चला भाई ब्लॉग कंटिन्यू करा. डेली ब्लॉग टाकायचा विचार तर करीन मी. आणि सबस्क्राईब करा भाई आपल्या चॅनलवर जो काही नवीन असेल तर 1,00,000 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. यावर्षी आपल्याला सिल्वर प्ले बटन आणायचे आपल्या घरी. ठीक आहे. तर मला लागले भूक तर मी मस्तपैकी आपला जेवण घेतलाय. आज आमच्या घरी वडीची भाजी आणि आहे आंबील. तुमच्या घरी बी आंबील बनते का सांगा ना. आंबील काऊन बनवते आणि काऊन पिते ते पण सांगाल. ठीक आहे. तर माझ्या घरी तर बनते भाई. कमेंट करून सांगा तुम्ही. पप्पा एकदम तयार होऊन राहिले इकडे. पा पप्पा तेरे नाम सलमान खानचे भाऊ. जेवण तर झाला माझा पोटभर. आता करून आलो मी मस्त तयारी. हे मस्त कपडे वेअर करतो. या कलरचा शर्ट घेतला होता त्या दिवशी आणि फॉर्मल वेअर करणार आज पूर्ण मी नाही का. आणि आमच्या घरी पूर्ण पसारा पसरून आहे. हे आता झोपून उठलो आम्ही तर साफ नाही करत यार आमच्या घरी. तर आज ते सब मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. सो फायनली गाईस तर झाली ना माझी तयारी. तर बघू शकता किती खतरनाक दिसून राहिलो मी स्वतःलाच वाढून राहिलो. पण तुम्ही पण तारीफ करा माझी. मला बहुत चांगला लागते नाही का. तर मी त्याला पर्सनली कमेंट रिप्लाय करेन. ठीक आहे. तर कारण आपण डेली आता चालू करून आला भाई डेली ब्लॉगच्या. आता कमेंट सगळ्यांना भेटेन भाई. रिप्लाय नाही कमेंटच्या. तर कंटिन्यू करा. बहुत मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आली आता पप्पाची बिलकुल तयारी ओके मध्ये. तर चांगले दिसून राहिला का पप्पा तुम्ही. एक नंबर बिलकुल खतरनाक. आता उर्मिला आणि ठेव म्हणत तुम्हाला राजाजी पटेल का उर्मिला आंटी. माझ्या घरचा कुत्रा बा याचं नाव आहे रॅम्बो. बोलले तो डॉगी. याचे 5-6 नाव आहेत. डॉगी हा. आता मी वाट पाहून राहिला भाई. अक्षय भाऊ वगैरे येऊन राहिले नाही का. आपल्यासोबत काही क्रिएटर्स येऊन राहिले त्याच्यासोबत आपल्याला जायचे आहे. तर वाट पाहून राहिलो. जस्ट आता अर्ध्या रस्त्यापर्यंत ते आले आहेत. तुम्ही कंटिन्यू करा. मी भेटून देतो सगळ्यांसोबत तुम्हाला. तर आले ना भाई आपल्या घरी पण पियुष बादशाह आहे. काय म्हणते अक्षय भाऊ. काय म्हणते वहिनीजी. भाऊ जय रामजी. बाबाजी थोडे नॉर्मल प्लेट मध्ये केले. काय म्हणते रजनीश भाऊ. शुभम बादशाह काय घ्या. अरे भाई जय चला. तर चला लवकर जाऊ बढिया. हे आपले रजनीश भाऊ याच्या बहुत खतरनाक स्टोरी राहते ना का व्हिडिओ वगैरे. तर एक वेळा नक्की पाहाल. के रजनीश म्हणून चॅनल आहे भाऊच्या. आणि हे भाऊ आहेत जयपाल भाऊ. हे पण कॉन्टेंट क्रिएटर आहेत. मस्त व्हिडिओ बनवतात हे पण. सगळे आपल्या घरी एकत्र आले आहेत. मस्त वाढून राहिला. पण जिल्हावाले हो ना आम्ही. भंडारा जिल्हा MS36. तर आम्हाला जायचं थोडं घाईता होतं जास्त. इथं काय आम्ही बोलू नाही शकत. तर तिथं पोहोचल्यानंतर शुभम बादशाह तिथं गेल्यावर आम्ही मस्त राडे करू. ठीक है. आपकी वजह से आज हम लंकेश के घर पहुंचे दोस्तों. तो भाई को टाटा बाय बाय करते हुए हम निकल रहे अभी. ये हमारी ऑन गैंग फायर. चला पप्पा. कशी मोशी जागा भेटल्या मला का कोपऱ्यामध्ये. आवश्यकता बिलकुल. आता असा वाटून राहिला मला का एरोप्लेनच्या विंडो जवळ बसला. अच्छा हमको सिखा रिया है. हे पाहू शकता आपल्या खालच्या पूर्ण आहे अबाळा. तो इकडे अबाळा आहे पूर्ण. बेरोडी चांगला ऑर्डर राहिला. हव्यात हवे बहुत मजा राहिली. लाईन कोण मोबाईल मुळे कोण बदमाश झाले की. त्या मोदीने हे मोबाईल काढलं म्हणून तर हे लोक बदमाश झाले. मी बेरोडीच्या चौकात तू त्या तिथनले मग दोघंही जाऊ. भंडाऱ्याच्या देवळामध्ये लग्न लावू. पुरा सुगम मंगलम सावधान. म्हणजे असे म्हणतात आजकाल ह्या मोबाईल मुळे झाला का असा. तिने फोन लावावा नाही तो. तिथे चौकात यावा नाही मंदिरात लग्न लावावा नाही.
बरोबर आहे. तर मित्रांनो जस्ट पोहोचला आम्ही आता गोंदियामध्ये ना. आता मी कुठं आलो तर तुम्हीच पाहता. डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड 2026. तर इथं आम्हाला इन्व्हाइट केलता. हा तुमचाच प्रेम आहे तर चांगला वाटला. आता अंदर काय होईल काय नाही ते तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. तर भाई तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा. रजनीश भाऊ भेटू अवॉर्ड समोर हिरो दिसून राहिला तुम्ही. शिवम भाऊ हा हे स्टाईल भारी आहे याची वाली. मला आवडते नाही का याची ऍक्टिंग पण आवडते. बहुत ओजी माणूस आहे. तर जाऊ राहिला पप्पा पण झाले. कसा वाटला पप्पा तुम्हाला? एकदम बढिया. फील कसा मला तर धक्का खूप राहील. असं एवढा मोठा अवॉर्ड शो आहे तर थोडा तर वाटेलच. हे स्पॉन्सर लोक आहेत सगळे. चांगला आहे भाई. हमने रॉयल वाली एंट्री कर दी. देखो गाइस वाह थंडा थंडा लागलाय आणि चांगला वाटून राहिला. एक नंबर थंडा थंडा. माझा हळूहळू आवाज कमी होऊन राहिला कारण आता इथं आहे भाई पाहिजे. ठीक आहे तर कंटिन्यू करा तुम्ही. समोर तुम्हाला पाहायला भेटेल. रजनीश भाऊ तर पूर्ण ह्याच्यात पडले आहेत. कसा काय विषय मंडळी. भाई बॅकग्राऊंड तर बहुत जबरदस्त आहे ना. पहिली वेळ आलो एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये. 5 स्टार असेल शायद नाही आपल्याकडून 5 स्टार. आपल्याकडून नाही भाई. पहिली जिंदगीमध्ये पहिल्या म्हणजे असं वाटते का ताज हॉटेलमध्ये आलं. अरे मोताले गेला ना भाई. आमची तर बेडरूम नाही बरोबर ना. सर मी आपल्याच पाया लागलो. आपल्याच पाय लागली ना. गेला पण आम्ही ते शूट नाही केला कारण त्याचा नाही दाखवा personal आहे ते. हा पण चांगला आहे बॅकग्राऊंड वगैरे. आणि हा पिवसा तर बम हसून राहिला. अरे बेटे का जय बेस्तरी छोडना नाही चाहिए. चांगली गोष्ट नाही का. तुम्ही बी पिता मला माहित आहे ना. सगळ्यांना पिले आहे. सब या गोष्टीतून गेलेले आहेत. तुम्हाला सांगायची गरज. पाणी बॉटल वाली भाऊच. हा घे ना जुनं पाणी वाटल. एलिव्हेटर बनवला इथे पाहिला भेटला ना भाऊ. मग आपला ऐका लंकेश निंबारते शाळेमध्ये याच्याने एंट्री भेटेल भाई. का म्हणतेस? चांगली गोष्ट आहे. झकास मराठी मीडिया लंकेश निंबारते. हे रजनीश भाई काय कोणी मला बार 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 याचा आवाज ठेवला का. एक काम करतात चुंगली आणताना पुरेला पुरे घ्यावं पड. साखर नाही अनेक लोक अनेक स्वप्न पाहतात आणि ह्या डिजिटल क्षेत्रात येण्याच्या आधी अनेक लोकांची खूप मोठी स्वप्न असतात की याच्या माध्यमातून आम्हाला करिअर घडवायचे आहे. कॉमेडी एंड एंटरटेनमेंट का जो किताब जा रहा है 2026 भंडारा गोंदिया. मी मंचावर आमंत्रित करणार मिस्टर लंकेश अँड हिज फादर. जोरदार ताली हो जाए. कम ऑन. लंकेश आणि त्याचे वडील यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. मी माननीय कर्णेकर सर यांना विनंती करतो की या बाप लेकाच्या जोडीला सन्मानित करावं. आम्ही नेहमी हे ऐकला की हर सक्सेसफुल मुलाच्या मागे त्याच्या वडिलांचा हात असतो. परंतु ते वडील सांगत असतात माझ्या सक्सेसच्या मागे माझ्या मुलाचा हात आहे. एकदा जोरदार गाण्या मिस्टर लंकेश सरांनी मला इथं आमंत्रित केला सांगायचं दादानी. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि इथला पहिला स्टेज माझा म्हणजे मी इथं पहिल्यांदा आलो. गोंदियामध्ये पहिला इव्हेंट आहे जी सरांनी केला आणि पुष्कळ दिवसाच्या अगोदर करायला पाहिजे होता कारण आपली जे सिटी आहे भंडारा गोंदिया हे खूप स्मॉल सिटी आहे आणि रिप्रेझेंट करायचे म्हणजे हे रिप्रेझेंट झालं पाहिजे आपली सिटी. कारण आपल्या सिटीला बाहेर जर आपण बाहेर गेलो तर भंडारा विचारला तर खायचा भंडारा का म्हणतो बरोबर. तर ते माहीत पाहिजे लोकांना की डिस्ट्रिक्ट आहे वा भंडारा जिल्हा डिस्ट्रिक्ट आहे. तर चांगली म्हणजे सरांनी चांगला केलं आहे जे अवॉर्ड शो ठेवला. मला खूप चांगला वाटला. आणि आम्ही दोघे बापले गो व्हिडिओ करतो आम्ही. जशी माझ्या मामाची पोरगी फेमस आहे तशाने माझ्या पप्पाची उर्मिला आंटी आहे ना नवीन नवीन मार्केटमध्ये. तसा काही विषय आहे नाही फक्त नाव आहे. तिथे माझ्या मामाच्या पोरीसोबत काही आहे नाही म्हणा. अरे तुम्हाला गलत वाटत तसं काय. उर्मिला आंटी माझी काही पत्नी वगैरे नाही आहे.
म्हणून निवडला गेला. चांगला वाटते खूप. आणि माझ्या पप्पाची पहिल्यांदा म्हणजे इथं आली स्टेजवर तर थोडी घबराट वाटत असेल पप्पाला. माझ्यासमोर म्हणजे पप्पांसमोर मी बोलत आहो तर मला असं थोडा प्राऊड फील त्याला सगळं वाटत आहे आणि खूप चांगलं वाटत आहे. खूप खूप धन्यवाद सरांचा मला हे आमंत्रित केलं. थँक्यू. चालेल. आणि एक सांगतो, नोटीस देतो सगळ्यांना, आणि जे काही क्रिएटर आहेत आपले तर सगळे तर क्रिएटरच आहेत. तर त्यांना कोणाला कोणी म्हणत असेल की नाही बा तू आता या युथ पिढीमध्ये आहे, ठीक आहे, आणि या म्हणजे या कार्यामागे तू एक आपला टाइम वेस्ट करत आहे, तर ते खूप मोठी चूक आहे तुमची. जी दुसऱ्यांचे म्हणजे ते दुसरे तुम्हाला डिमोटिवेट करतात स्टार्टिंगला. जसं आपण आता नवीन नवीन आपली जर्नी आहे, जर आपण स्टार्ट करत आहोत तर कोणी कोणी काय म्हणतात अबे काय तू त्या फालतू पोराच्या नादी लागून त्याच्यासारखा पाहू तू आपली टाइम वेस्ट करतात. तर असा डिमोटिवेट कधी करा नको. मस्त आपलं करा, आपल्या दिमागाने करा, आणि जे चालून राहिलं आहे, जे युथ पिढी येऊन राहिली आहे समोर, त्या पद्धतीने मागा. आणि मला चांगलं वाटलं इथे येऊन. खूप खूप धन्यवाद. चला, थँक्यू सर. जवळपास 7 वर्ष झाले या प्लॅटफॉर्मवर काम करतो सोशल मीडियावर. म्हणजे 2017 मध्ये स्टार्ट केला मी. तर एक स्टार्टिंगला माझा डायलॉग व्हायरल झाला होता मामाच्या मुलीवर. म्हणजे तो असा टाईप व्हायरल होता, म्हणजे माझा मामा मला लहानपणी जवाय जवाय म्हणून चिडवत होता, आणि आता मोठा झाला तर पोटचा जवाई भाषा म्हणून हाकण्या मारे मला. मग आता का करावा, घेतलं भाऊ मग टाकून आता हिस्सा मी मोठा चाला खाऊ म्हणून. असा व्हिडिओ बनवला व्हायरल झाला होता. तेव्हापासून ते मामाची पोरगी फेम मला भेटलाय. आणि आताही पण जे व्हिडिओ काढतो मामाच्या मुलीवर तर ते मस्त व्हायरल होते. आणि तुमच्या प्रेम राहते, सगळे मस्त लाईक शेअर करतात, तर मला खूप चांगलं वाटते. तर थँक्यू. तुमचा मामा काय म्हणतो आता, मामाची मुलगी काय म्हणते आता? मामा काही म्हणत नाही, पण ते देऊन देत म्हणजे ती पोरगी पण पाहिजे नाही. देणार आहे का मुलगी? देईल पण ते बाबा, आपण आता काही खरी नाही ना, मामावर भरोसा नाही. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे सर, थँक्यू. कन्वर्सेशन देख रहे हो कैसे कर रहे हैं तो पापा इधर आई कांटेक्ट बना रहे हैं. मजा येऊन राहिली का? रील्स बनवता आणखी समोर काय प्लॅन आहे तुमचा, कशाबद्दल? शंभरची 100 तुफानाची सलामी देऊन आमचे आज 9 प्रकट झाले. तुमच्या गोंद्यामध्ये येऊन राहिलो. किती वेळचे आलो तुम्ही, आम्ही हे गोंदिया जिल्ह्यात राहून मागून आले. चल बड्या बड्या वाटलं. घरला आणलं होता त्यानं सप्पाच खाल्लं ना. आम्हाला ठेवायला पाहिजे कम से कम थोडसा, एवढं तर ठेवायला पाहिजे. एवढी भूक लागली आहे. हो तो इसका कारण नाश्ता तो नहीं मिला, लेकिन चाय जरूर मिली भाई. चाय पीना बनता है. चाय पिल्यावर बस भूक नाही लागत ना. तर बाकीचा ज्ञान अक्षय भाऊ सांगत. नाश्ता भेटत होता भाऊ, पण याला राईस की मग खाईन घे ना आता. सर्व उपाशी आहेत, सर्व उपाशी. खाल्लास का तू? आमच्यासाठी काहीच नाही ठेवला का तू? नाश्ता भेटला आम्हाला, सँडविच, तो पण कोणता भेदरी टाकून. एक नंबर भाई, बढ़िया बढ़िया लगा, अच्छी लगी क्वालिटी. भूषणची मम्मी. चला मग, मस्त वाटलं तुम्हाला भेटून. बाय बाय. या आमच्या गावी, मग आमच्या गावी नक्की या. मला भेटला पण तो मामा भाऊ हुशार बनून राहिला. काढू द्या त्याला बी आवड पाहिजे, कारण तोच व्हिडिओ काढून देते ना का आपली, शूट करून देते. आहे माझा भाऊ. फायनली आता निघालो आम्ही बाहेर. तर पावसाचं वातावरण चालू झालंय, बघू शकता. एकदम पुरा क्लाउडली मौसम आहे.
आणि विजा पण चमकून राहिला नाही का. तर चला आता बाहेर निघला, थोडा चिल्ड वातावरण आहे. मगाशी आला होता तर बाई थोडा हे होती, ऊन वगैरे होती, आता चांगला वाटून राहिला. तर पाऊस येईल, आवाज पा आवाज. हा पुऱ्या पाण्याच्या बाटला इथून चोरून घेऊन राहिला. खिशात दाखव, खिशात. ओ माय गॉड. हो भाई, चलो भाई, बहुत बहुत शुक्रिया गोंदिया से बहुत प्यार. मेरे चैनल का नाम है ITZ पुणे. मैं डॉक्यूमेंट्री और करंट अफेयर्स पे वीडियो बनाता हूँ. चैनल को सब्सक्राइब कर देना. ठीक आहे भाई, करून टाका. मोठा म्हणते मेहनत करून राहिला नाही का. चला बसला काही जाता आम्ही आपल्या गाडीमध्ये. अरे मौसम तर भाई एवढा खतरनाक जमला, पाहू शकता तुम्ही. पाऊस चालू झाला बारीक बारीक. तिकडे तर भाई बहुत पाणी होता आणि इकडे काही पाणी नाही आहे. आणि इकडचं वातावरण चांगलं आहे कारण आमचं गाव नाही. वाटलं बाबाजी माझ्या घरात येऊन ठीक वाटलं तुझ्या घरात येऊन एकदम छे एक नंबर. एक नंबर. बिलकुल ओजी. ओजी ओके. आमच्या घरचे जांभरं खायला आहे वहिनी इकडे बा. तुमच्या घरी जांभरं नाहीत का. म्हणून खाऊ ना, गोड आहेत का. आता पाऊस पडल्यावर मस्त आणखी मिठी मिठी लागते. आमच्या घरी आले ना मस्त जांभरावर सगळे जण हा कोणता सॅल्यूट याला अशी शक्ती येते जांभूळ खाल्ल्यावर, कारण प्रत्येक वर्षी ना भेट आता भेटले, या वर्षी त्याला शक्ती आली ती वाली. हो का, वर्षातून चांगला. सगळे जण जांभरं खाऊन राहिले, बस मी नाही खाऊन राहिले. माझ्या घरी आम्ही केव्हा खाऊ शकतो म्हणजे. बाय बाय. फूड कंपनी. कोणती कंपनी. 2000 वाला फूड कंपनी. चल चल अक्षय बाबा, चल बहुत बढिया वाटला आज. बहुत मजा आली नाही का. बहुत जास्त. ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असाल. बहुत मजा आली पुरा. ठीक आहे, हा बाय बाय. चला बाय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बहुत स्पेशल होता आमच्यासाठी आणि माझ्या पप्पांसाठी. माझ्या पप्पांच्या पहिल्यांदा स्टेजवर भाई एक स्टेजवर बोलायची संधी भेटली, तर पप्पांना पण बहुत चांगला फील झाला. मला तर बहुत प्राऊड फील झाला, कारण ह्या गोष्टी जर रिप्रेझेंट होत आहेत ना का आपल्या सिटीसाठी, तर बहुत चांगली गोष्ट आहे. आणि अवॉर्ड भेटला भाई, तर ते पण एक आमच्यासाठी आणि तुमच्यापासून आम्हाला भेटलाय, तर हे बहुत मोठी संधी आहे नाही का. तर असंच नवीन नवीन ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहेत. तर ब्लॉगला भरपूर सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ब्लॉग कसा वाटला. थँक्यू, धन्यवाद.